आज नवरात्रीमधला 5वा दिवस होता आणि रंग होता हिरव्या रंगामध्ये. देवी इतकी सुंदर दिसत होती आणि आज आम्ही देवीचं दर्शन केलं होतं, जे की माझ्या मैत्रिणीच्या अपार्टमेंटमधलं होतं. थोडंसं इकडं तयार झाले. आज हिरवा रंग होता तर हिरव्या रंगाची साडी घातली होती. आता हिरव्या रंगावर कसं आपली पारंपरिक ज्वेलरी म्हणजे हीच मंगळसूत्र वगैरे ही ज्वेलरी छान दिसते, तर मी ही ज्वेलरी घातली होती. आणि देवीलासुद्धा इकडं ड्रेस शिवलेला होता, जे की मी गेल्या वर्षी शिवलेला होता. त्याला कवड्या वगैरे लावलेल्या होत्या, पण तिनं ते दाताने सगळं तोडून टाकलं, तर यावर्षी काय तिला ते राहिलं नव्हतं. पण ड्रेस यावर्षी म्हणजे मस्त असं परफेक्ट आला होता. आता हे 50 रुपये मीटरचा कपडा होता, जे 1 मीटरमध्ये दिवसा पुरेपूर मस्त असा ड्रेस झाला होता. आणि इकडं आज आम्ही मैत्रिणीच्या अपार्टमेंटमध्ये आलो होतो. आमच्या अपार्टमेंटमध्ये तर काही देवी नाही, पण इथं देवी बसलेली होती. तर आधी दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर गरबा खेळायला गेलो. आता तिचा मुलगा काही तिला इतकं खेळू देत नव्हता. देवीला काही तिच्या पप्पाकडे दिलं होतं आणि मी ते थोडासा गरबा खेळायला, पण तिची सगळीकडे वाट बघत होते मी कुठे, कारण एकटीच असं अनोळख्या व्यक्तीमध्ये जास्त काही मन लागत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही दोघी जणींनी तर टिपऱ्या खेळल्या. खरं तर खूप दिवसानंतर गरबा म्हणजे असं एन्जॉय करायला भेटला. माणसाने एन्जॉय करायला पाहिजे, कारण रोज घरातली कामं आणि तेच मला तर खूप बोर होतं. म्हणून मी हे जे 9 दिवस नवरात्रीचे दररोज खाली जायची आवरून आणि हवा तेवढा वेळ काढायची. कारण आवरायला काही एवढं सहजासहजी आवरत नाही, पण मी सकाळपासून सगळंच काम आवरतं घ्यायचं आणि जो टायमिंग असायचा त्या टायमिंगमध्ये आवरून खाली जायची. सगळ्या लेडीज यायच्या. तर ह्यांच्या अपार्टमेंटला कसं 10 वाजेपर्यंतच असायच्या आणि आमच्या अपार्टमेंटला 10च्या नंतर चालू होतात. म्हणून मग मी तिच्याकडे गेले होते. आता तिनेसुद्धा हिरवी साडी घातली होती आणि मीसुद्धा हिरवी. आता खूप वेळ आम्ही इथं दांडिया खेळलं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर दमून गेल्यानंतरच बाहेर आलो. आता आम्ही थोडी प्रॅक्टिस केली होती. आता एवढं काही दांडिया वगैरे आम्हाला येत नव्हतं. ह्या गरबा जो आहे ते मी लग्न झाल्यानंतरच खेळायला लागले. अगोदर आमच्या गावाला वगैरे काही गरबा वगैरे होत नसायचा. खरं तर इकडं आल्यानंतरच माहिती झाले. त्याच्यानंतर आम्ही परत देवीच्या मंदिरात गेलो आणि काही फोटो काढले दोघींचे, कारण दोघींनी पण छान दिसत होतं मला असं वाटतंय. तर दोघींचे मस्तपैकी असे फोटो काढले आणि परत घरी आल्यानंतर आमच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा आम्ही गरबा खेळलो होतो. तर देवसोबत सुद्धा इथं काही फोटो काढून घेतले होते मी मस्त असे, कारण देवसुद्धा छान दिसत होती. चलो बाई.